माऊलींनो शुभ सकाळ. ओम तत्सत या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषयी पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत. तर माऊलींनो, आज आपण पाहणार आहोत श्री राम विजय कथासार या ग्रंथातील अध्याय 38. अध्याय 38 आहे लव कुशांचा असीम पराक्रम. श्री गणेशाय नमः. एका ऋषी कुमारांनी घोडा धरला आहे हे कळताच शत्रुघ्नांना हसू आले. त्यांनी डोळ्यांनी निर्देश करून घोडा चढवून घेण्यास सांगितले. त्यांच्या आदेशानुसार सैनिकांनी पोरखेळ समजून त्याकडे दुर्लक्ष केले. या मुलाच्या नादी लागण्यात अर्थ नाही. अयोध्या जवळ आली आहे, घोडा सोडवावा आणि पुढे निघावे असा विचार करून ते केळीच्या वनात घुसले. सारी मुले दूर पळाली व आता काय होणार म्हणून अचंब्याने पाहू लागले. लव धनुष्यबाण घेऊन उभे होते. ते सैनिकांना म्हणाले, पुढे याल तर खबरदार, माझ्याशी गाठ आहे. पण त्यांनी साप दुर्लक्ष केले. त्यांची उपेक्षा करून ते घोडा सोडवून घेण्यासाठी पुढे सरसावले. तेव्हा संतापलेल्या लवांनी बाणांनी त्यांचे हातच तोडून टाकले. त्या कृत्याने पिसाळलेले सैनिक त्यांच्यावर तुटून पडले. त्यांनीही तितक्याच समर्थपणे त्या हल्ल्याला तोंड दिले आणि बाणांनी मोठमोठ्या वीरांची मुंडकीच तोडून टाकली. वनातून आरडाओरडा ऐकू येताच मागून आणखी सैनिक धावत आले. एका 12 वर्षीय ऋषिकुमारांनी प्रेताचा खच पाडलेला पाहून ते संतापाने बेभान झाले आणि मोठ्या आवेशाने लवांवर धावून गेले. पण ते पराक्रमी राघवेय कोणालाही हार जात नव्हते. तिथे प्रचंड रणकंदन माजले. वाल्मिकींच्या आश्रमाभोवतालचा सर्व वन परिसर अश्व, गज व सैनिकांचा मृतदेहाने व्यापून गेला. त्या ठिकाणी चालायलाही वाट राहिली नाही. शत्रुघ्नांचा पराभव. हा भयंकर प्रकार शत्रुघ्नांना समजतात ते मोठा दळभार घेऊन स्वतः पुढे आले. लहानग्या ऋषिकुमारांचा तो अद्भुत पराक्रम पाहून ते अक्षरशः थक्कच झाले. लव म्हणजे श्रीरामांची दुसरी प्रतिमा. त्यांना पाहून त्यांना मोठे नवल वाटले. त्याने लवांना युद्धाचे आव्हान दिले. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. ते औरत नाहीत हे पाहून शत्रुघ्नांनी त्यांच्यावर अनेक अस्त्रे सोडली. त्यांनी प्रतिअस्त्रांनी त्या सर्वांचे निवारण केले. तेव्हा शत्रुघ्नांनी श्रीरामांनी दिलेला एक दिव्य बाण धनुष्यावर चढवला. त्याच्या प्रखर तेजाने दश दिशा व्यापून टाकल्या. त्या निर्वाण बाणाचे कसे निवारण करायचे याचा उपाय कुशांना माहीत होता. पण ते कंदमुळे आणण्यासाठी वनात गेले होते. शत्रुघ्नांनी तो बाण सोडताच लवांनी धैर्य एकटून एक दिव्य बाण सोडला. त्या बाणाने निर्वाण बाणाचे 2 तुकडे केले. तरी अर्धा भाग त्यांच्या छातीला लागलाच. तो आघात ते सहन करू शकले नाहीत. त्यांच्या छातीतून भळभळा रक्त येऊ लागले. श्वासोच्छ्वास कोंडला आणि त्याच क्षणी शुद्ध हरपून ते केळीच्या वनात खाली कोसळले. लवांना निश्चेष्ट पडलेले पाहून शत्रुघ्नांच्या सैनिकांनी मोठ्याने जयघोष केला. शत्रुघ्न रथातून उतरून धावतच त्यांच्यापाशी आले. तेव्हा का कोण जाणे त्यांना त्या कुमाराविषयी अपार स्नेह वाटू लागला. त्यांची अवस्था पाहून ते रडू लागले. त्यांनी त्यांना आपल्या मांडीवर घेतले. त्यांच्या तोंडातून आलेले रक्त पाण्याने पुसून टाकले आणि त्यांना शुद्धीवर आणण्याचा खूप प्रयत्न केला. पण ते शुद्धीवर येत नाहीत. ते पाहून त्यांनी त्यांना अलगद रथात ठेवले आणि अश्वमेधाचा अश्व सोडवून घेऊन सैन्याला कूच करण्यास सांगितले. त्यांच्या आदेशानुसार श्यामकर्ण पुढे आणि सैन्य मागे असा जथा निघाला. आश्रमातील ऋषिकुमारांनी धावत जाऊन घडलेला सर्व प्रकार जानकींना सांगितला. तेव्हा त्या एकदम मूर्छित पडल्या. थोड्या वेळाने भानावर येताच लवांच्या आठवणी काढून त्या आक्रोश करू लागल्या. तेवढ्यात कुश कंदमुळे घेऊन आश्रमात परतले. लवांना वित्त करून सैनिक अयोध्येच्या दिशेने गेले आहेत हे समजतात त्यांना भयंकर संताप आला. त्यांनी धनुष्यबाण घेतले. गुरुनाम मंत्राचा जप करून सर्वांगी विभूती लावली. जानकींना नमस्कार केला आणि अवेशयुक्त गर्जना करून म्हणाले, मातोश्री, मी असताना कसली काळजी करता? मी आत्ताच जाऊन शत्रूंना धडा शिकवतो आणि लवांना सोडवून आणतो. बघाच माझा पराक्रम. दुसऱ्याच क्षणी ते धावत निघाले. शत्रुघ्नांचे सैन्य दिसताच त्यांनी मोठ्याने आवाज देऊन त्या सर्वांना युद्धाचे आव्हान दिले. त्यांना पाहून शत्रुघ्नांच्या सैन्यात खळबळ माजली. सेनापती व त्यांचे भाऊ नागेंद्र कुशांबरोबर युद्ध करण्यासाठी पुढे सरसावले. प्रचंड शरवर्षाव झाला. त्यावेळी कुशांनी पराक्रमाची शर्त केली. त्यांनी अचूक शरसंधान करून सेनापतींच्या रथाचे घोडे मारले. रथ मोडून टाकला. धनुष्य तोडले व त्यांच्या कवचाच्या ठिकऱ्या उडवल्या. विरत झालेले सेनापती शस्त्र उगारून त्यांच्यावर धावले. तोच राघवे यांनी त्यांचे दोन्ही हात व मस्तक धडावेगळे केले. ते पाहून सैन्यामध्ये एकच हाहाकार माजला. तेव्हा चावताळलेल्या नागेंद्रांनी विद्युतप्राय लखलखित बाणांनी त्यांच्यावर भयंकर हल्ला केला. त्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊन त्यांनी त्यांचाही वध केला.
कुशांचे युद्ध कौशल्य पाहून शत्रुघ्न थक्क झाले. आपल्या सैन्याचा होणारा विनाश पाहून ते स्वतः त्यांच्यावर धावून गेले. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. शत्रुघ्नांना अवरणे आवश्यक होते. कुशांनी वाल्मिकींचे स्मरण केले आणि त्यांनीच प्रसाद म्हणून दिलेला एक तेजस्वी बाण त्यांच्यावर सोडला. त्यांच्या आघाताने ते मूर्छित होऊन खाली कोसळले. ते पाहून सर्व सैनिक पळू लागले. कोणालाही त्यांच्या समोर जाण्याचे धाडस होईना. रथ ओस पडला. लवांना शोधण्यासाठी कुशांनी सर्व रथ तपासले. ते शत्रुघ्नांच्या रथात दृष्टीस पडले. त्यांनी त्यांना हृदयाशी कवटाळले. तोच ते शुद्धीवर आले. कुशांना पाहून त्यांचे डोळे आनंदाने चमकले. ते म्हणाले, दादा, आपण श्यामकर्ण घेऊन आश्रमात जाऊया. माताजी वाट पाहत असतील. कुश म्हणाले, घाई करू नका. अजून अनेक वीर युद्धास येतील. आपण दोघे मिळून त्यांचा समाचार घेऊ आणि मगच घरी जाऊ. ते ऐकून लवांच्या अंगात वीरश्री संचारली. मग ते दोघे तिथेच थांबले. लक्ष्मणांची व्यूहरचना. इकडे घायाळ अवस्थेत पलायन केलेल्या सैनिकांनी अयोध्येत जाऊन सर्व वृत्तांत रामप्रभूंना कथन केला. शत्रुघ्नांची अवस्था कळताच राम, लक्ष्मण, भरत, बिभीषण, सुग्रीव, हनुमंत सगळे चिंताग्रस्त झाले. श्रीरामांनी यज्ञ थांबवला. त्यांनी फार मोठे सैन्य, कालजित नामक सेनापती आणि राक्षस घेऊन लक्ष्मणांना पाठवले आणि त्या बालकांचा समाचार घेऊन श्यामकर्ण अश्व सोडवून आणण्यास सांगितले. त्यावेळी लवांजवळ धनुष्य व भाता काहीच नव्हते. काय करावे दोघांना प्रश्न पडला. त्यांनी श्री गुरु वाल्मिकीचे स्मरण करून सूर्यनारायणांची स्तुती केली. त्यांना मदतीसाठी आव्हान करून धनुष्य व बाण पाठवण्याची विनंती केली. त्यांनी मनोभावी केलेली ती प्रार्थना ऐकून सूर्यदेवानी खरोखरच एक अक्षय भाता व एक दिव्य धनुष्य आकाशातून खाली पाठवले. लवाने आदराने वंदन करून त्यांचा स्वीकार केला. थोड्याच वेळात फार मोठी सेना धूळ उडवत त्यांच्या रोखाने येताना दिसली. तिला पाहून कुश लवांचे बाहू स्फुरण पाहू लागले. लवानी सूर्यदत्त धनुष्याचा टणत्कार केला. दोघांनी वाल्मिकीचे स्मरण केले आणि रामसेनेवर अचूक बाण मारण्याचा सपाटा चालवला. बघता बघता त्यांनी अगणित सैनिक मारले. त्यांचे युद्ध चापल्य पाहून लक्ष्मणही चरकले. समोर लढणारी बालके सामान्य नाहीत याची त्यांना पुरती कल्पना आली. ते कालजितांना म्हणाले, या ऋषिकुमारांशी एकत्रित लढण्यात काहीच अर्थ नाही. यांना विभागून घेरले तरच ते पराभूत होते. मग लक्ष्मणाने व कालजितांनी त्याप्रमाणे व्यूहरचना केली. लवकुशांना सैन्याचे वेगवेगळे 24 वेढे घालून त्यांच्यावर चहूकडून प्रचंड शरवृष्टी करण्यात आली. पण विलग होऊनही ते दोघे जराही डगमगले नाहीत. अतिव शौर्यानिशी मोठ्या धैर्याने लढून त्यांनी प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. त्यांचा पराक्रम पाहून भल्या भल्यांनी तोंडात बोटे घातली. रुधी नावाचा एक राक्षस श्रीरामांचा मित्र होता. त्यांनी त्याला लक्ष्मणांच्या मदतीसाठी पाठवले होते. त्याने आकाशातून झेप घेऊन लवांचे धनुष्य पळवले. तेव्हा त्यांनी प्रचंड द्वेषाने आकाशात उडी घेऊन त्यांना गाठले. त्यांच्या केसाला धरून गरगरा फिरवले आणि जमिनीवर आपटून ठार केले. मग पुनश्च भयंकर रणकंदन करून 24 वेड्यांचे कडेच तोडून टाकले. तेव्हा हजारो वीर हातातील शस्त्रे टाकून त्यांना शरण आले, तर हजारो रणांगण सोडून पळून गेले. ते पाहून संतापलेले लक्ष्मण मोठ्याने गर्जना करून लवांवर तीव्रतेने बाण मारू लागले. निधड्या छातीच्या लवांनी त्यांचे सर्व प्रहार निष्प्रभ केले. मग एक सामर्थ्यवान बाण मारून त्यांना रथासहित आकाशात उडवून दिले. त्या रथाचा चक्काचूर झाला. मग ते दुसऱ्या रथात बसून लवांवर अस्त्र प्रयोग करू लागले, पण त्यांनी त्या अस्त्रांनाही जुमानले नाही. तेव्हा लक्ष्मणांना मोठा प्रश्न पडला. काय करावे हेच त्यांना सुचेना. तेवढ्यात लवांनी त्यांच्यावर नादास्त्र सोडले. त्यांच्या मंजूळ ध्वनीने सारे ब्रह्मांड व्यापले. त्या नादाने मंत्रमुग्ध होऊन ते मूर्छित पडले. कुशाने कालजितांच्या सैन्याचा सर्व वेढा मोडून काढला आणि त्यांचा वध करून लवांपाशी आले. मग ते दोघे मिळून रामसेनेचा संहार करू लागले. श्रीरामांची भरतांना सूचना. इकडे अयोध्येमध्ये रामप्रभूंना स्वस्थता नव्हती. त्यांनी भरतांना बोलावून घेतले व म्हणाले, तुम्ही सेना घेऊन लक्ष्मणांच्या मदतीस जा. ते शीघ्रकोपी आहेत. ते त्या ऋषिकुमारांचा वधही करतील. तसे होऊ नये म्हणून काळजी घ्या. त्या किशोरांना जीवे मारू नका. तसे झाले तर त्यांच्या माताजी आकांत करतील. म्हणून त्यांच्यावर मोहनास्त्र टाकून त्यांना जिवंत पकडून आणा. त्यांचे माता पिता व गुरु कोण आहेत, ते दोघे कोणासारखे दिसतात, ते कुठे राहतात, अगदी सर्व माहिती मिळवा. दोघेही पराक्रमी आहेत. त्यांनी चूक केलेली असली तरी आपल्याकडून अन्याय होता कामा नये. मला पुत्र नाहीत आणि जानकींचा अन्यायाने त्याग केला म्हणून मी रात्रंदिवस दुःखात जळतो आहे. आता आमच्या हातून एवढी पराक्रमी वीर बालके मारली जावीत असे मला वाटत नाही.
त्यावेळी जानकींच्या आठवणीने त्यांचा कंठ दाटून आला होता. भरत जायला निघाले तोच काही घायाळ वीर तेथे धावत आले. त्यांनी अश्व धरलेल्या ऋषिकुमारांनी कालजितांवर वध करून लक्ष्मणांना मूर्छित केल्याचे सांगितले. ते ऐकून वानरवीर चिंतातूर झाले. हा तर आमच्यावर शिवजींचा कोपच झाला असे म्हणून श्रीराम फारच उद्विग्न झाले. अशा प्रकारे अध्याय 38 संपूर्ण झाला. तर माऊलीनो, अशाच आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि जाता जाता कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओम नमः शिवाय.